नमस्कार. हा एक लेख मी नुकताच लिहिला. त्या लेखाचं नाव आहे आधी हे नंतर ते. आता आधी हे नंतर ते काय ते आपण पाहू. काही वेळेस एखादी गोष्ट सतत ऐकण्यात वा पाहण्यात येते. आता आपण बरेच वेळेस वाचलं असेल, ऐकलं असेल की पुष्कळ माणसं अशी आहेत की जी जवळपास 90 वर्ष वयाची झाली आहेत. चांगली गोष्ट आहे. जन्माला घालणारा आणि नेणारा तोच आहे. पण अतिवय झालेली अनेक माणसं अशी आहेत की जी आता जगण्याला कंटाळून गेली आहेत. होय, हे सत्य आहे. माणसं मरणाला भितात, पण या लोकांचं तसं नाही. सगळं सगळं पाहिलं, उपभोगलो हो, आता कंटाळा आला बघा जगण्याचा. कधी एकदा देव येईल असं झालंय, असे ते चक्क बोलून दाखवतात. आम्ही काही लोकांच्या तोंडून ऐकले हे. त्यांच्या बोलण्यावर थोडा विचार केला तर पटतं आपल्याला. माणसाला कुठलीही गोष्ट अति नको वाटते. तुम्ही मरा बरं आधी असं कोणी कोणाला म्हणत असतो का? कधीच नाही. पण अनेक वेळेस असं होत आहे की चांगली चांगली तरुण मुलं, तरणे बांड बापाई गडी, धडधाकट थट्टेकट्टे असे अनेक नवजवान मुलं मरत आहेत. हे म्हणजे अकालीच म्हणावं ना. ज्यांचं अजून बरंच काही करायचं बाकी राहिलं आहे, जे घरातले यंग करते असे आहेत, त्यांनाच देऊन येतो. आणि जे जगण्याला कंटाळून मरायला एका पायावर तयार आहेत, त्यांना देव तसाच ठेवतो. खरं तर देवानंच असा विचार करायला पाहिजे की ज्यांचं भरपूर वय झालं आहे त्यांना आधी न्यावं. ते स्वखुशीने तयार आहेत, तेही मुक्त होतील. आता जन्माला आलेला प्रत्येक जीव आज न उद्या जाणारच. पण ज्यांचं सगळं झालंय त्यांना देवाने न्यावं. ज्यांच्यावर अजून बऱ्याच जिम्मेदाऱ्या जबाबदाऱ्या बाकी आहेत, अशा तरण्याबाण लोकांना देऊन नेतोच कशाला? हे असं करण्यामध्ये देवाची तरी काय पॉलिसी आहे? अहो, 10 जख्ख म्हातारे जाऊ द्या, पण एक तरुण जाऊ नये, असं आमचं म्हणणं आहे. आम्हाला असं म्हणायचं नाही की हे गेलं तर वाईट होईल आणि ते गेलं तर बरं होईल. नो, नेवर. पहिले गेले तर थोडे दुःख होईल, पण दुसरे जर गेले तर खूप हळहळ होईल, तुळतुळ वाटेल. हा फरक आहे. हा फरक देवाच्या लक्षात कसा येत नाही? अहो, तरुण जर गेले तर कुटुंब उघड्यावर पडतील. हा विचार देवाने करावा. आता आपण मरते माणसं, देवाबद्दल काही बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही. पण आमचं इतकंच म्हणणं आहे की ज्यांचं वय 80 वर्षापेक्षा जास्त झालं आहे, आधी त्यांची लिस्ट देवाने तयार करावी, बाकीचे पुन्हा.